नमस्कार सर्वांना। आज मी तुम्हाला फास किंवा फांद या रानभाजीपासून भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। या रानभाजीमध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि आवश्यक पोषक तत्वे ही मोठ्या प्रमाणात असतात आणि जी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहेत। फासाच्या भाजीमध्ये मलेरिया, संधिवात आणि त्वचेवर जे आजार होतात त्याच्यावर उपचार करण्याची क्षमता या भाजीमध्ये आहे। ही रानभाजी खाल्ली तर संसर्गजन्य झालेले आजार बरे होतात। मागील व्हिडिओमध्ये मी फासाच्या भाजीपासून अळूवडीसारखी वडी कशी तयार करायची याचा व्हिडिओ दाखवलेला आहे। या व्हिडिओमध्ये फासाच्या भाजीपासून सुक्की भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। रानभाज्या या नैसर्गिकपणे वाढलेल्या असतात आणि त्या कुठेही उगवतात। फक्त आपण चांगल्या ठिकाणची भाजी खुडून आणायची आणि त्याला स्वच्छ धुवून त्यापासून आपण अनेक प्रकारचे पदार्थ बनवून खाऊ शकतो। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ बघून त्याप्रमाणे भाजी बनवून खा व तंदुरुस्त राहा। कोवड्या फासाच्या भाजीपासून आपण याची भाजी सुद्धा बनवू। भाजी आता अशी धुवून घेतली आणि बारीक बारीक चिरून घेणार आहे। आज मी तुम्हाला फासाच्या कोवड्या पानाची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। पहिले मी ही पाने छान स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली। त्याकरिता हे बघा 2 मोठे कांदे, एवढी मिरची कापून घेतली आणि एवढं जिरं घेतलं आहे आणि फोडणीसाठी एवढं तेल घेतलेलं आहे। सोबतच एवढा शेंगदाण्याचा कूट, थोडे शेंगदाणे भाजून असा कूट थोडा बनवून घेतला आणि हे सुद्धा मी आता त्या फासाच्या भाजीत घालणार आहे। भाजी करण्यासाठी बघ तेल आता छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी जिरे घालत आहे। थोडं लसूण घातलेलं आहे। तेल छान गरम झाल्यामुळे लवकरच लसूण पण लाल झालेला आहे। यामध्ये मी कांदे घालत आहे। याला मी आता 2 मिनिट परतून घेणार आहे। हे बघा कांदे आता छान लालसर परतले आहे। यामध्ये मी आता मिरची घालत आहे। मिरची आता 2 मिनिट तेलात परतून घेणार आहे। बघा आता मिरची पण आता छान परतली आहे। यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे आणि आता ही चिरून ठेवलेली भाजी घालणार आहे आणि याला आता छान मिक्स करून 5 मिनिट झाकण ठेवून वाफवून घेणार आहे। झाल्यावर बघू आपण भाजी कशी झाली तर। यामधील पाणी कमी झालेलं आहे। यामध्ये थोडं पाणी घालू। ही भाजी वाफवलेली नसल्यामुळे थोडं पाणी घालावं लागते शिजताना। या भाजीमध्ये हा जो भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे थोडा जाडसर बारीक करून घेतलेला आहे, हे मी घालणार आहे। हा ऐच्छिक आहे, तुम्हाला वाटलं तर घालू शकता। तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल, पण या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट खूप छान लागतो म्हणून मी हा घातलेला आहे। आता परत पुन्हा याला 2 ते 3 मिनिट मी आता शिजवून घेणार आहे आणि नंतर गॅस बंद करणार आहे। बघा ही भाजी आता छान शिजून एकदम तयार झाली आहे। बघा ही किती सुंदर दिसत आहे भाजी। एकदम चवळीच्या भाजीसारखीच ही भाजी आहे। या भाजीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत आणि यामध्ये कोणतेही मसाले नाहीत, त्यामुळे ती सर्व गुणधर्म 100% यामध्ये टिकून असतात। त्यामुळे हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण अशी
फासाची भाजी बनवून खा व तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद. ही भाजी आपण चपाती, भाकरी, भातासोबत पण खाऊ शकतो. खूप सुंदर लागते ही चवीला.